कारले चालू आहे चालू आहे. हाय, शुभ सकाळ. कसे हो सगळेजण? हे कारल्याचं वेल आहे. हे कारल्याचा वेल आहे. एवढा छान कारल्याचा वेल आलाय की तुम्हाला सांगू का. हे बघा कारले 2 दिवसाला नाही 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 जरी म्हणले तरी कारले. हे बघा मधून घ्या. कसलीही फवारणी नाही ना, कसलीही काय सुद्धा नाही. हे बघा किती कारले लागले तर. हे बघा इकडे दाखवा. एक खराब झालेलं आहे बघा कारलं. हे बघा निस्ती कारले ते. हे बघा तुम्हाला दाखवते मी. दिसा लागले राहू दे. हे बघा एवढे छान कारले तर. टमाटर सुद्धा हे बघा एक खराब झाले टमाटर, पण हे बघा टमाटर सुद्धा आहेत. आणि काय झाले माहिती का, ह्या झाडाला आतापर्यंत एवढं मोठं झालं हे झाड वांग्याचं. ह्याला एकदा सुद्धा वांगे लागले नाहीत, पण आता जी भर चालू आहे वांग्याचा. हे बघा किती कळ्या सुटल्यात ह्याला. ह्या झाडाला नाही, एकच झाड आहे फक्त. ह्या झाडाला नाही नाही जरी म्हणलं 2 किलो सहज वांगे निघतात ह्या झाडाला. ही झाड झालंय कमीत कमी 3-3.5 फुटाचं झाड आहे. एकच झाड आहे ही. एवढं एकच झाड आहे, पण ह्याला एवढे वांगे निघतील की विचारच करू नका. कसली मित्रांनो कसली फवारणी नाही, काय काहीच नाही. हे बघा ही लावलेली रोप आहेत आणि ह्या रोपाला सुद्धा हे खालून वांगे बघा हे किती लागलेले. हे फक्त आम्ही घरी खाण्यासाठी लावलेले. घरी खाण्यासाठी लावलेले वांगे इथे. आम्ही 2-3 वेळेस ह्याची भाजी केली आहे वांग्याच्या, म्हणजे ह्याची. आणि कारलं तर बघा की आपण विकत आणायला गेल्यावर बारक सुद्धा वांग राहिलं, कारलं राहिलं, किंवा दुसरं कुठलं माळवं असलं, माळवं आणायला गेल्यावर असं वरून एखादं कोण टाकत नाही. मला सांगा आपण घरी केलेलं वाया जाते का? जात नसते. घरी केलेलं कुठलंच माळवं झालं, कुठलं काही केलेलं वाया जात नाही. हे बघा ही ह्याला एवढा लोड झालाय. हे बघ खाली टमाटर दिसले का? हे टमाटर खराब झालंय बघ, ती काढून टाकावं टमाटर. आणि ही मिरच्यांना पण बघा फुलं वगैरे. झाडाला इकडे यावं. हे बघा ही चुका आहे. चुका पण लागते. पालक आणि चुका आहे हो का इथं. पालक चुका. हा चुका आणि पालक आहे. आणि हे का मिरच्या भरपूर. हे का मिरच्या लहानातल्या लहान सुद्धा झाडाला आहे का. किती फुलांनी गजबार झाले. हे का इकडे दाखव सर. हे का किती लागले, किती फळ लागले. काय नाही विचार नाही एवढं फळ लागले ह्याला. मी आता सध्या काय करणार, आता भाजीसाठी आता मिरच्या घेऊन जाणार आहे. आणि 4-5 दिवसाखाली मी मेथी टाकले. मला आमच्या साहेबाला मेथीची भाजी आवडते म्हणून एवढी मेथीची भाजी छान आले. तो का तिथं मेथी टाकले, मेथी कोथिंबीर. हा इकडं धन टाकलंय थोडं. आणि हे बघा ही दिसते का. हे का ही धन. हे का ही धन आहे, पूर्णच धन आहे. हे का ही. आणि तो का तिथं कांद्याची पात आहे. ही कांद्याची पात म्हणजे घरी आम्हाला घरी खाण्यासाठी ही. आणि खाण्यासाठी माळवं थोडं फार तरी करावं. घरी खाण्यासाठी माळवं. आणि प्लस मेन महत्वाचं ही जी आपण जी खत ही रसायन ही ते असं काय बोलावं. माळव्याच्या साईडला थोडं रान ठेवायला लावलेलं मी घरी. मग मी काय केलं माहिती का, कुत्रे उकरून लसण लावलेला खराब करतील म्हणून मी वरी रात्री काठाडे ठेवले त्याच्यावर. हे लसणाचा वापा. ही लसणाचा वापा आहे एवढा मोठा. मी एवढी पट्टी इथून एवढी पट्टी लावलेली आहे. इथून एवढी पट्टी लावलेली आहे. ही इकडे लावायचं लसूण. काल लसूण लावतानाच पाऊस आला त्याच्यामुळं लावायचं राहून गेलं. आणि हे बघा घराच्या पाठीमागे मी पेरूची झाडं लावली. हे कढीपत्त्याचं झाड आहे आणि हे पाठीमागे 2 पेरूची झाड. बघा ही कढीपत्त्याचं झाड आहे. ह्या कढीपत्त्याच्या झाडाच्या बुडात एक आमची चिवता यायला आगाव कांदा ती. हो का हिनं काय केले माहिती का, कढीपत्त्याच्या बुडात बांधायला येते म्हणून ही केली होती तिनं. तू मिरच्या घेतली नाहीस? घेते की. टमाटरचं झाड लागले. किती टमाटर लागलेत बघा. टमाटे भरपूर आहेत. ह्याला टमाटर लागले तर लय आगाव कांदा येते. आणि हे का हे टमाटर पण त्याच आहे. आणि हे कडीपत्त्याचं झाड आहे.
कढीपत्ता. ज्या वेळेस आम्ही 8 ते 10 वर्षापूर्वी आम्ही इथं राहायला आलो त्यावेळेस मी लहान लहान रोपं लावली होती. रोपं म्हणजे एवढेच रोपं होती. आताही एवढे मोठे झालेत. आमच्या गावातली पूर्ण जेवढी काय लोक आहेत कार्यक्रमासाठी त्यांच्या घरी काही का कार्यक्रम असला, लग्न जरी असेल, लग्नाच्या सुद्धा कार्यक्रमाला कढीपत्ता घेऊन जातात. म्हणजे गावरान कढीपत्ता असल्यामुळे. हे पेरूचे झाड आहे ते. लोक हे पेरू इकडचं दाखव. लोक हे पेरूची झाड आहेत. तुम्हाला मी दाखवते. हे बघा. हा तो का तिथे हाय पेरू. हो का प्रत्येक पानाला पेरू आहे. हो का ही सगळे पेरूच आहेत. हो का सगळे पेरू आहेत. हो का हे पेरूच आहेत बघा. एवढं लकडलेलं आहे काय सांगता सोय नाही. इकडे येऊ साहेब. एवढे छान पेरू लागतात की विचारूच नका. हे बघा पेरू हे आता सध्या खाण्याच्या लायकीचे झालेत. का बरं त्याला काय तोडा झाले की पिकले. हा बघा तिथं वरी तर बघा किती पेरू लागले. कमीत कमी पेरूला पेरू नाहीत. आमच्या शेतामध्ये पेरूची झाड आहेत. आणि 2 वर्षापूर्वी शेवग्याचं झाड लावले. शेवग्याचं झाड आहे. आज शेवग्याच्या झाडाला एकदाच कटाई केली आम्ही. आता फुलं लागायला आता फुलं लागलेले. एकदाच कटाई केल्या आम्ही. घरी म्हणजे गावात राहतात. आमच्या गावात पण एक घर आहे. आमचे दीर जाऊ त्यांनी सगळेजण गावात निघून खाऊन आम्ही खाऊन पिऊन सगळ्याला देऊन टाकले आम्ही. शेंगा सुद्धा एवढं लकडून जाते. गावरान आहेत त्याच्यामुळं भाजी पण छान होते खायला. आणि हे पण कढीपत्त्याचं झाड आहे. मला सांगायला कढीपत्ता किती असेल. पूर्ण गावरान कढीपत्ता आहे. गावरान कढीपत्ता आहे. आणि आम्ही इथं राहायला आल्या चिंचामधले चिचुके असतात का ती चिचुके मी लावले होते. हे बघा ही झाड. ह्या झाडाला आता 9 वर्ष लागले. बघा ही झाड कसलं मोठं झालं. चिंचेचं झाड. ही एक आहे. अजून एक आहे चिंचेचं झाड. हे बघा हे चिंचेचं झाड. हे चिंचेचं झाड आहे. बघा कसली छान टवटवी आहे. आणि या इकडं हे बघा हे लिंबूचं झाड आहे. लिंबू आलेत. लिंबू पण दाखवते तुम्हाला. आता सध्याला थोडे लिंबू कमी झाले तर एखाद दुसरा लिंबू बघ की तोड. लिंबू पण आहे. हो काय लिंबू जरा हलव बरं. त्याला हलवल्यानंतर पडेल की. पडतेच की हलवल्यावर. हा हलवूच नको. त्याला वाकवून घेता येते का बघ की. हे बघा लिंबू किती मोठे मोठे लिंबू आहेत ह्याला. अजून दाखवते मी तुम्हाला. लिंबू जर लागते ह्याला वर्षाला. लय लोक लिंबू नेतात. आम्ही असो किंवा नसो घरी. हे बघा. ओके. आणि माणसाला विकत आणून खाणं होत नाही. विकत आणलेले जांभळ जे होते का राई जांभळ, त्या राई जांभळाचं मी बी तयार केलेलं आणि 6 बी लावले होते मी एकाच जागी. आमच्या पुरी आल्या का रडायला चालू करतील. म्हणलं आता जांभळ मम्मीने खाल्ल्या मला ठेवली नाही म्हणून मी काय केलेले हे पूर्ण आम्ही घरासाठी मुरुम भरलेला आहे. मी काय केले बारीकशी गार केली आणि पायाने माती लोटली होती. हे बघा ही राई जांभळ कसलं आले. आणि हे बदाम आहेत. एकाच ठिकाणी 3 झाड लावलेले आहेत. 2 लावलेली पण एक मध्ये एक बदाम असणार आहे त्याच्यात. अजून एक आलं. मग आम्ही म्हणलं राहू द्या आले तर कशाला काढायचं. मी लावलेलं कुठलंही झाड खराब झालेलं नाही किंवा मी आल्यापासनं. आणि मेन महत्वाची गोष्ट मला झाडं लावायला खूप आवडते. झाडाला जाऊ उन्हाळ्यात एवढा गारवा असते आमच्यात विचारूच नका. पूर्ण झाडाला पाणी जाते. गुलाबाची झाड आहेत सगळं मोठं झाड. आणि हे बघा हे पाठीमागे जे शेवग्याचं झाड दिसतंय ह्यांच्या ही झाड लावलेलं नाही. ही लावलेलं झाड नाही तर ही बघा मित्रांनो आज आमचा घरचा माळवा आहे. घरचा भाजीपाला आहे. घरचा भाजीपाला आहे. खराब आहे. डंक मारलेले असते काढून टाकायचं.
आता मी मिरच्या आणणार आहे भाजीसाठी. आज मला कारल्याची भाजी मला जास्त आवडते, त्याच्यामुळे मी कारल्याची झाडं लावले. आणि त्या कारल्याच्या बाजूला माझी आई म्हणली की कारल्याचं आणि ककडीचं एकत्र राहिलं का ककड्या पण कडू लागतात. असं पण माझं त्याच्याबद्दल मत नाही. मग मी काय केलं, कारल्यासाठी मांडव केला, पण एवढा मांडव करून सुद्धा ते कारलं त्या मांडवाच्या बाहेर येऊ. हा हे बघा इथे एक आले, ह्याला उपसू वाटलंच नाही मला, काढून टाका वाटलंच नाही कारल्याचं झाड. हे बघा ह्याला पण कारले लागाल ते. हो का ह्याला पण कारले लागाल चालू झाले. तर आता ह्याला आता ह्याला काहीतरी करते. आणि हे बघा इथं ककडीचं लावले मी. आता ह्याला ककड्या लागले, तो तिथं ककड्या लागले त्या, तो तिथं ककड्या लागले. हा ककडीचं रोपायचं लावलेलं तिथं लागले ककडे. आणि ही पण ककडीचीच रोप आहे. ते फुलं दिसलेले जास्त, त्याला अजून काय लागलं नाही, लागल आता. ओके चालतं, ठीक आहे. थँक्यू. बाय बाय.